संजय राऊतांनी शेअर केलेल्या या फोटोतील तो कुख्यात गुंड नेमका कोण? हा फोटो नेमका कधीचा? श्रीकांत शिंदे यांची भेट घेणाऱ्या या कुख्यात गुंडाची का चर्चा होतीये? काय आहे त्याची ओळख? आणि हा फोटो शेअर करून संजय राऊत यांनी नेमकं काय म्हटलंय तेच या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। स्क्रीनवर तुम्ही जो फोटो पाहताय तो फोटो संजय राऊत यांनी शेअर केलाय। आपल्या एक्स अकाउंटवरून त्यांनी हा फोटो शेअर करत खोचक शब्दात टीका केली आहे। माननीय गृहमंत्री देवेंद्रजी जय महाराष्ट्र। महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे। पोलीस स्टेशनमध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार गोळीबार करतात। गुंडांचे इतके बळ का वाढले? या परिस्थितीत जबाबदार कोण? काल सरकारच्या बाळराजेचा वाढदिवस साजरा झाला। बाळराजाचे अभिष्ट चिंतन करणारी ही वर्तुळातील व्यक्ती कोण याचा शोध घ्या, मग राज्यातील गुंडशाही कोण पोसत आहे ते कळेल। गुंड सरकारी आशीर्वादाने मोकाट आहेत असं संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलंय। संजय राऊत यांनी शेअर केलेल्या या फोटोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे दिसतायत। सोबत काही समर्थकही आहेत। एक व्यक्ती श्रीकांत शिंदे यांचा सत्कार करतेय, त्यांना बुके देतेय। नेमकी ही व्यक्ती कोण आहे यावरून आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे। हेमंत दाभेकरवरती खंडणी, अपहरण, हत्या अशा गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। खासदार श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा हेमंत दाभेकर हा कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या गुन्ह्यातील साथीदार आहे। किशोर मारणे हत्या प्रकरणी शरद मोहोळ सोबत दाभेकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। दाभेकर शरद मोहोळ सोबत शिक्षा भोगत होता। हेमंत दाभेकर सध्या जामिनावर बाहेर पडलाय। हेमंत दाभेकर हा शरद मोहोळ याचा अत्यंत जवळचा व्यक्ती मानला जातो। यातच दाभेकर थेट वर्षा बंगल्यावर जाऊन खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्यानं खळबळ उडाली आहे। खासदार संजय राऊत यांच्यासह काही नेत्यांनी हा फोटो ट्विट केला आहे। त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। पुण्यातील हा गुंड कोण याबाबत राज्य सरकारकडून पुणे पोलिसांना चौकशी करण्यात आली। त्यावेळी हा व्यक्ती पुण्यातील कुख्यात गुंड हेमंत दाभेकर असल्याचं स्पष्ट झालं। त्यानंतर त्याला श्रीकांत शिंदे यांच्यापर्यंत आणणाऱ्या शिवसेनेच्या युवासेना पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक अनिकेत जावळकर याची हकालपट्टी करण्यात आली। काल बाळराजांच्या वाढदिवसाला तर गुंडांची फौजच होती असं मी पाहतो। ज्यात मी हे एकच छायाचित्र प्रसिद्ध केलं, अजून मी काही प्रसिद्ध करू आलो। पण हे जे महाशय आहेत हे कोण आहेत, त्यांची कर्तबगारी काय हे आधी पुणे पोलिसांनी जाहीर करावं। हे महात्मा जे भेटले आहेत, अभिष्ट चिंतन त्यांच्याबरोबर जी अख्खी टोळी होती ते वर्षा बंगल्यावर, त्यांच्यावरती बाळराजांनी काय जबाबदारी दिली आहे भविष्यातल्या निवडणुकांसाठी? गणपत गायकवाड प्रकरणानंतर कल्याणचं राजकारण तापलंय। अशातच श्रीकांत शिंदेंसोबतचा हा फोटो कमालीचा चर्चेत आलाय। याआधी पार्थ पवार यांचीही एका गुंडानं भेट घेतल्याचं वृत्त समोर आलं होतं। त्यानंतर आता श्रीकांत शिंदे यांचा हा फोटो राज्याच्या राजकारणात महत्त्वाचा मानला जातोय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।